तर मंडळी, मामांची भ्रमंती चालू झाली. या जगाच्या मालकानं, साक्षात विश्वाच्या मालकानं, त्रैलोक्याचा स्वामी, माझा काशीचा मालक, माझा ब्रह्मांड नायक बाळूमामानं अवतार घेतला धनगर कुळामध्ये. अरे कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्कुडी तालुका आणि चिक्कुडी तालुक्यामध्ये भाग्यवान अशा कोळ गावामध्ये सुंदराबाई आणि मायप्पा आरभावे यांच्या पोटाला साक्षात भगवान शंकरानं अवतार घेतला. 3 ऑक्टोबर 1892 सालामध्ये साक्षात शिव अवतार धारण केला माझ्या मामानं. भगवान शंकरानं धनगर कुळामध्ये अवतार घेतला. अरे का अवतार घेतला? अरे धर्म बुडायला लागला, सत्य फासावं गेलं. धर्माचं रक्षण करण्यासाठी मंडळी इतिहास सांगतो, प्रत्येक युगामध्ये देवाला भगवान शंकरांना अवतार घ्यावा लागतो. आणि या कलियुगामध्ये सुद्धा अरे धर्म बुडायला लागला, सत्य फासावं गेलं. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी साक्षात भगवान शंकरानं शिव अवतार धारण केला या कोळ गावामध्ये. धनगर कुळातच मामांनी का अवतार घेतला? अरे माझ्या देवाने धनगर कुळात का अवतार घेतला असेल? अरे पंढरीच्या पांडुरंगानं या मामांच्या शेळ्या मेंढ्याची उत्पत्ती वाहुळातून केली आणि जगाचं कल्याण करण्यासाठी, अरे मुक्याला वाचा देण्यासाठी, पांगळ्याला पाय देण्यासाठी, अंधाऱ्याला दृष्टी देण्यासाठी, अरे ज्याला संतान नाही त्याला संतान देण्यासाठी, ज्याला पाणी नाही त्याला पाणी देण्यासाठी, गोर गरीब आडले नडले व्याधिग्रस्त सगळ्या लोकांचा, सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवान शंकरानं धनगर कुळामध्ये शिव अवतार घेतला. धनगर कुळातच का अवतार घेतला? पंढरीच्या पांडुरंगाने मेंढी माऊलीची उत्पत्ती वारुळातून केली. देवाला एका जाग्यावर थांबून चालणार नव्हतं. देवाला एका जाग्यावर थांबून चालणार नव्हतं. देवाला भ्रमंती करायची होती जगामध्ये. मामांनी सांगितलं, रे तू माझ्याकडे येऊ नको, अरे तू माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्याकडे येतो. आणि मामांनी अमुक्या साधू संतांचा दिंडी सोहळा बरोबर घेतला आणि रोज देव एका गावाला जाऊ लागला. आणि याच बरोबर तुमच्या मनामध्ये होती श्रद्धा, तुमच्या मनामध्ये होता विश्वास, तुमच्या मनामध्ये होती मामांबद्दल तळमळ. अरे मेंढी माऊलीचं पाऊल आपल्या शेताला कधीतरी लागेल. देव जगाचा मालक, माझा ब्रह्मांड नायक बाळूमा कधीतरी आपल्या गावाला येईल. अरे मामांच्या शेळ्या मेंढ्याचं पाऊल अरे कधीतरी आपल्या शेताला लागल. आणि खरोखर आपला काळ नाहीसा केल्याशिवाय देव राहत नाही का? तर कोणाचा उपकार मामा ठेवून घेत नाही. बोला बोला बाळूमांच्या नावानं. तर मंडळी, मामांची भ्रमंती चालू झाली. भगवान शंकराने शिव अवतार धारण केला धनगर कुळामध्ये. आणि पंढरीच्या पांडुरंगानं ही मामांची मेंढी माऊली आपल्याला समोर दिसते. ही वारुळातून उत्पत्ती केली आणि जगाचं कल्याण करण्यासाठी देवाची भ्रमंती चालू झाली. आज या गावाला तर उद्या त्या गावाला देव जाऊ लागला. अरे गोर गरीब भक्त मामा सांगायला लागला, माझा देव सांगायला लागला. अरे गोर गरीब भक्त माझ्यापर्यंत येणार नाही. अरे श्रीमंत लोक असतील, पैशावाले लोक असेल, वेळे अभावी माझ्यापर्यंत येणार नाही. आजारी लोक असतील, व्याधीग्रस्त लोक असतील, आजारपणामुळे माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही. पण जगात एकमेव देव असा आहे की माझा देव बाळूमा प्रत्येकाच्या दारामध्ये येऊन भक्तिरूपी दर्शन देतोय. मामांचा जो समुद्र मंथनातनं भंडारा निर्माण केला, अरे तो प्रत्येकाच्या कपाळाला लागतोय. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी मामांची भ्रमंती चालू झाली. अरे अशीच लोक भक्त मंडळी मामांच्या तळावर यायला लागली. लोकांना मुलबाळ होत नव्हतं. लोकांची अनेक संकट होती आणि या संकटाचं निवारण करण्यासाठी मामांची भ्रमंती चालू होती. सहज भक्त मामांकडे आलं. अरे मुलबाळ नाही म्हणून आलं. मामा सहज सांगायचे, अरे माझ्या तळावरच्या बिराडातल्या स्वयंपाकाच्या बिराडातल्या कण्याचा प्रसाद खा. दर अमावस्याच्या दिवशी कण्याचा आणि आंबिलाचा प्रसाद तळावर केला जातो. त्यावेळेस मंडळी रोज कण्या आंबील असायचं, रोज कण्याचा प्रसाद असायचा. मामा सांगायचे, अरे माझ्या तळावरच्या स्वयंपाकाच्या बिराडातल्या कण्याचा प्रसाद खा. आणि मामा सांगायचे, अरे तुला मुलगा होईल. बोलल ते सत्य. का तर मामांना वाचा सिद्धी प्राप्त होती. साक्षात जगाच्या मालकाने अवतार घेतला होता. अरे बोलल ते सत्य होणार.
आणि त्याच वेळेला म्हणते बोलल ते सत्य होत. कुणाला सांगायचे अरे हा गरम गरम चहा एका गुटकीत पिऊन टाक, एका घोटात पिऊन टाक, होतोय तुझं काम. कुणाला सांगायचा माझा मामा अरे भंडारा खा, जातोय तुझा आजार. कुणाला सांगायचे अरे ही पुरणपोळी खा, होईल तुला मुलगा. आणि घरामध्ये मंडळी वर्षात पाळणा हलायचा. अरे बोलल ते सत्य होत होत. आणि आजही मामांच्या प्रत्येक भाकणुकीचा शब्द न शब्द खरा होतोय मंडळी. असंच 3-4 वर्ष लग्नाला झालं होतं. एक जोडपं मामांकडे आलं, मुलबाळ नाही म्हणून मामांकडे आलं. आणि मामा नेहमी कन्याचा प्रसाद भक्तांना खायला सांगायचे. कन्याचा प्रसाद जसं भक्तांना खायला सांगायचे तसं मामांनी सांगितलं. त्या बाईला सोमवार होता आणि कन्याचा प्रसाद खा म्हणून सांगितलं. ती बाई नको नको म्हणायला लागली, माझा उपवास आहे, मी कन्या खात नाही मामा. आणि त्याच वेळेला माझ्या देवानं सांगितलं बाई तुझं काम झालं, गावाकडे परत जा. गावाकडे गेली, उभ्या आयुष्यात तिला मुलबाळ झालं नाही, देव आलाय द्यायला. अरे पदर नाही घ्यायला, देव देत असताना घेतलं नाही. असाच प्रसंग आला मंडळी. नवीन लग्न झालेलं जोडपं मामांकडे आलं. जसं मामांकडे आलं, मामा कन्याचा प्रसाद खायला सांगायचे. ती बाई नको नको म्हणायला लागली. देवानं आग्रह केला माझ्या देवानं, अरे माझ्या तळावरच्या स्वयंपाकाच्या बिहारातल्या कन्याचा प्रसाद खा. 3-4 वेळा झाला, अरे 5 वेळा मुखातून शब्द नको 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 आला. त्यावेळेस माझा देव बोलायला लागला म्हणजे अगं तू कन्या नको म्हणतीस, अगं तू कन्या नको म्हणतीस, तर मी तुला कन्या 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 कन्याच देणार. आणि 5 वर्षात मंडळी 5 मुली झाल्या, 5 मुली झाल्या. अरे बोलल ते सत्य होत होत. काही ठराविक भक्त होते मंडळी, काहीतरी प्रारब्ध कर्म चुकीचं असेल. आणि त्यावेळेस देव माझा सांगायचा अरे या जन्मात तरी मला मुलबाळ मागत जाऊ नका, या जन्मात तरी मला मुलबाळ मागत जाऊ नका. काय असेल ते पुढच्या जन्मात बघू. अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय आणि तुमचं काम झालं नाही म्हणून माझ्या नावानं अरे जगामध्ये बोंबलत सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या सेवेची गरज नाही. आणि खरोखर मंडळी आजही मामांच्या आज्ञेप्रमाणे जो वागतोय मंडळी, मामा त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि मामांच्या आज्ञेचं जो उल्लंघन करतोय, आजही मामा त्याला शासन केल्याशिवाय सोडत नाही. एवढा अधिकार या कलियुगात कोणाचा असेल ते या बाळू मामांचा. बोला बोला बाळू मामांच्या नावानं.